गौरी वराजते यंद्यक कस्यविनी लेख वर्तिते कस्य नो परी. मग मंडळी अशी गौरवशाली राजमुद्रा ऐकल्यावर डोळ्यासमोर येतात स्वराज्याचे धाकले धनी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज. जेव्हा सारा हिंदुस्थान त्या औरंगाच्या पायाखाली दडला होता, जेव्हा सारा हिंदुस्थान त्या औरंगाच्या पायाखाली दडला होता, अहो माझा राजा हातात नंगी तलवार घेऊन त्याला नडला होता. शान तू इमान तू अभिमान संभाजी, शान तू ईमान तू अभिमान संभाजी, फक्र है तुझ पे तू सबकी जान संभाजी. हाथों से खेलने का नाम है संभाजी, सबसे अव्वल है तेरा बलिदान संभाजी. 350 वर्षानंतर सुद्धा राजबिंड्या व्यक्तिमत्वाचा इतिहासाला आजही आकर्षण आहे असा धर्मवीर राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. डोळे काढले तरी ते कधी झुकले नाही, जीभही चाटली पण कधी दयेची भीक मागितली नाही, हातही तोडले पण त्यांनी कधी मुजरा केला नाही, पायही तोडले पण त्यांनी कधी गुडघे टेकले नाही. अशा महापराक्रमी महातेजस्वी राजाला महान वंदना देण्यासाठी आणि वीर रसाचे दर्शन घडवण्यासाठी येत आहे आपल्या चौथीचे विद्यार्थी. बोला छत्रपती संभाजी महाराज की. हो जिर राज राजे जी, अहो राजे हो जिर राज राजे जी. स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात, अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात, जिजाबाई बदल्या राजगडात जी. सर्व मावळे लागले कामाला, शेजार मामा होते संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा आरतीचा निरोप पाठविला हाताहनाजीला, तुम्ही लगा लगीन कार्याला, आम्ही जातो बघायला ढाईला. अहो राजे हो जिर तानाजी मालुसरेला हे कळतात ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केलं पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे नंतरच लग्न रायबाचे, घ्यावे ऐकून एवढे आमचे रजी. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, नानाजी वीर चालला, कमरेला बांधला शिळा, टाच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरहाजी जी, मारली घोड्याला जिरहाजी जी 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 जी. कोंढाण्याचे उंच शिखर, कोंढाण्याचे उंच शिखर, रात किरकिर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, टाकावे पुढीकडून फासे. आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पैताऱ्यातील घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचं नाव काय माहितीये? यशवंती. यशवंती चाल घोरपड बांधी दोरीला, यशवंती कुंकू हातो तुला, आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला, वचन दिलंय आम्ही राजाला, मावळे चढती वरतीला, जागी होतो स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाणा जिरहाजी जी, चढले कोंढाणा जिरहाजी जी 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 जी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. हे उदयभान्या,
कोण? तानाजी? हा, तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा कर, तुला किल्लेदार करतील. अरे हाट, दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात मराठ्यांची नाही. अरे मी एक वेळ मोडेन पण वाकणार नाही. आणि मग तानाजीनं वार बघा केला, उदय भान बघाच ताणला, पलटवार त्याने बघा केला, तानाजीच्या तोडलं ढालीला, जमजेचा काढून शेला, शेल्यावर खेती वाराला, उदय भानचे विसाणला, उदय भानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला, इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर नालेला, रक्त
शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चहुमुलकी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शंभूराजे आपणास काय व्हायला आवडेल दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर स्वराज्यातली होईल आणि तलवार झालो तर आई भवानीची होईल. राजे काय करायला आवडेल भगवा रक्तात भिजवायला आवडेल. श्री शंभो शिवजातस्य रुद्राव्यवरीवराजते यदङ्कस्य विनोदे वर्तते कस्य नोपरि प्रसन्न होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला तऱ्यान भामधून संत सागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला तरी हळवाची वास मानतो मायभूमी दास श्वास भगव्याचे मानतो धर्मशील शौर्यवती आसनात छत्रपती ऐश्वरी अतुल्य शोभा शास्त्रनीती कीर्तिमंत शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभला प्रजाजनास रक्षण्या स्वराज्य सिंधू राखण्या पुनश्च तेज सूर्य लाभला तळप तुझ्या तलवारीची धार धरी सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान तळप तुझ्या तलवारीची धार धरी सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान तू अभिमान सकल जनांचा तू अभिमान भगव्या रक्ताचा तू अभिमान शंभूराजे 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 आणि अशा प्रकारे इसवी सन 1689 साली छत्रपती संभाजीराजे यांना संगमेश्वर येथे पकडण्यात आले. खंबा देखते क्या हो वो हमारे सामने पूर्ण करो. अरे कसला कोणी था स्वराज्याचे छत्रपती तुझ्या दरबारात उभे आहेत. तुझा मला मुद्रा कर. खंबा संभाव आहे. संभाजी छत्रपती संभाजी खामोश खबरदार. बस बहुत कर लिया इंतजार, बहुत हो गया सब. काफिर खंबा को सजाए मौत सुनाई जाए. इसकी आंखें झूठी बोलते हमें निकाल दो ये आंखें.